तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6418 कोटी देण्यात आले। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला। अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठेतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीने जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे, त्यांना जरी माहिती नसलं। आताच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3000 रुपये हे येणार आहेत। यामध्ये आता 2 हप्त्यांचा समावेश असणार आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आता एकत्र मिळणार असून दिवाळी अगोदर खरं तर ही आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांना देखील नुकसान भरपाई दिली जाणार असून राज्य शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे दिवाळी अगोदरच नुकसान भरपाईचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत त्याचबरोबर शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या संदर्भातील माहिती मिळेल।